Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तुमचा 9th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट 2चा थर्ड लेसन म्हणजे ट्रायंगल आपण स्टार्ट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 मधले. सो स्टुडंट, नाउ वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर 5 इन युअर प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मधला आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर 5 की जो खूप सिंपल आहे. 3 मार्क्ससाठी तुम्हाला XYZ क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इन फिगर 3.9 मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. काही अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. या ई अँगलचं मेजरमेंट 100 डिग्री दिलेलं आहे आणि इथे एमचं मेजरमेंट 140 डिग्री दिलेलं आहे आणि आपल्याला XYZचं मेजरमेंट इथे फाइंड करायचं आहे. खूप सिंपल आहे, समजून घ्या. समजा तुम्ही इथे असा हात ठेवला, काय दिसतोय? हे दोन्ही अँगल लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. मग हा 100 आहे म्हणजे हा किती येणार आहे बाळांनो? हा ऑब्वियसली 80 डिग्री येणार आहे. आपण तोंडी उत्तर काढू शकतो पण ते आपल्याला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. मग अँगल हे दोन्ही काय आहे? लिनियर पेअरमध्ये. हा 80 आला, ठीक आहे. सेम असा पण इथे आपण जर हात ठेवला, आपण अशा पद्धतीने इथे जर हात ठेवला, असा हात आपण ठेवला तर हे पण काय आहे? लिनियर, एका सरळ रेषेतले कोण आहे. मग हा 140 आहे म्हणजे हा पण किती येईल तुमचा? 180 पूर्ण होण्यासाठी 40 येईल. आणि तिसरं तर इझिली फाइंड करू शकतो. 80 अधिक 40 करायचे आणि 180 मधून वजा करायचे, मिळाल तुम्हाला x. अशी सिंपल प्रोसिजरने आपल्याला जायचं आहे. मग आता आपण एक एक स्टेप वाईज जाऊया. सगळ्यात पहिले आपण काय करूया? हा अँगल फाइंड करूया. हा आपल्याला आलेला आहे पण आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे. ओके, सो इन फिगर काय लिहू शकतात? अँगल NET अँड अँगल NEM. कोणते कोणते लिनियर पेअर आहे बघा? NET आणि NEM हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. अँगल NET and angle NEM. ओके, आर लिनियर पेअर ऑफ अँगल किंवा डायरेक्टली असं लिहिते मी NET प्लस अँगल NEM इज इक्वल टू 180 डिग्री. कारण काय लिहिणार तुम्ही? लिनियर पेअर ऑफ अँगल. ओके, लिनियर, त्याला रिझन लिहिणं खूप गरजेचं. पेअर ऑफ अँगल्स. ओके, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ठीक आहे. मग ईचं मेजरमेंट माहिती आहे 100 डिग्री, ते टाकलं. NEMचं आपल्याला NEMचंच मेजरमेंट फाइंड करायचं आहे. NEM तसाच तसा ठेवला. ओके, आणि 180 डिग्री. मग आता किती आला रे तुमचा? हा मिळालेला आहे आपल्याला. हा वायचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. NEM म्हणजे हा वाय. इथे वाय लिहूया, याच्याऐवजी काय करूया? वायची व्हॅल्यू टाकूया. वाय डिग्री किती आहे. मग देअरफॉर काय येईल तुमचं? वाय इज इक्वल टू हा 180 डिग्री, हा 100 इकडे प्लस, इकडे जाताना काय करणार? फक्त तुमचं मायनस करणार. सो वाय आपल्याला मिळालेला आहे किती? 80 डिग्री मिळाला आहे. आलं की नाही? स्टेप बाय स्टेप आपण जातो आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. NET आणि NEM हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. हा 100 आहे तर हा वाय काढण्यासाठी तुम्हाला 100 जे आहे ते 180 मधून मायनस करावे लागणार आहे. सेम टू सेम तीच प्रोसिजर इकडे वापरणार. EMN आणि EMR आर लिनियर पेअर ऑफ अँगल. ओके, याला फर्स्ट नाव देऊया, याला सेकंड. अँगल EMR प्लस अँगल EMN 180 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. रिझन काय? लिनियर पेअर ऑफ अँगल्स. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. चला फटाफट त्याच्या व्हॅल्यूज टाकूया. एमचं मेजरमेंट किती दिलं आहे? 140 डिग्री. सो 140 डिग्री टाकून घेतलं. हे काढायचं आपल्याला, ह्याला Z डिग्री देऊया तसंच तसं. आणि इथे 180 डिग्री. देअरफॉर Z इज इक्वल टू हा 140 इकडे प्लस, इकडे जाताना काय होणार तुमचा? मायनस होणार आहे. सो Z किती आला तुमचा? 40 डिग्री. आला की नाही? 40 डिग्री आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. सेकंड याचा आन्सर पण मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचं थर्ड. X मिळाला, Y मिळाला, Z मिळाला, तर X काढायचा. X काढण्यासाठी तुम्हाला कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल? सम ऑफ मेजर ऑफ ऑल द अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. चला लिहूया फटाफट. सम ऑफ, हे लिहायला विसरायचं नाही कारण याला मार्क्स असतात. ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ठीक आहे, सिंपल आहे ना. मग X प्लस वाय प्लस Z. देअरफॉर अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू 180 डिग्री.
ठीक आहे. अँगल एक्स किती आहे माहिती नाही आहे. वाय किती आला रे तुमचा? वाय आला 80 डिग्री. झेड किती आला? 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? आता याची ॲडिशन करूया. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू प्लस 80 प्लस 40 किती? 120. ओके, आणि हा 180 डिग्री. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू, हा इकडे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू किती आले? 60 डिग्री. किती आलं तुमचं? हा अँगल किती आला? 60 डिग्री. बरोबर 180 डिग्री होते का बघा? 60 प्लस 40 100, 100 प्लस 80 180. सिंपल एक्झाम होतं, खूप सिंपल. सी स्टुडंट, नाव वी हॅव टू सी क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 तुमच्यासमोर आहे. काय म्हणतात ते? एवढी मोठी फिगर 3.10 जी आहे ती बघून घाबरून जाऊ नका. काय म्हणतात? लाईन ए बी, ही ए बी आणि डी ई हे काय आहे? एकमेकींना पॅरलल आहे. अँड फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल डी आर ई. डी आर ईचं मेजरमेंट म्हणजे आपल्याला ह्या अँगलचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. आणि ए आर ई आणि ह्या पण अँगलचं मेजरमेंट इथे फाइंड करायचं आहे. हा आणि हा अँगल आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. आता सगळ्यात पहिले कसं फाइंड करायचं हे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलं? आपल्याला दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल लाईन्स आहेत. ही आणि ही एकमेकींना काय आहे? पॅरलल लाईन्स आहे. ह्या लाईनचं नाव आहे ए बी आणि ह्या लाईनचं नाव आहे डी ई. ह्या एकमेकींना काय आहे? पॅरलल आहे. आणि एक त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे. कोणती? ए डी ही काय आहे? त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे. मग त्यांनी आपल्याला इथे हा अँगल दिलेला आहे, 70 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. मग तुमचा हा अँगल किती येणार आहे रे? हा पण काय येणार आहे तुमचा? 70 डिग्री. कारण बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल. इथे काय होणार आहे? हे अल्टरनेट अँगल. झेड तयार होतोय, दिसतोय तुम्हाला? अशा पद्धतीने झेड तयार होतोय का? होतोय ना झेड. अल्टरनेट अँगल म्हणजे काय असतो? तिथे झेड तयार होत असतो. मग हा जर 70 डिग्री, मग हा पण काय येणार आहे तुमचा? 70 डिग्री येणार आहे. आणि पहिला अँगल आपल्याला इथे मिळणार आहे. सो सगळ्यात पहिले मग आपण तुम्ही काय लिहिणार आहे? त्यांनी जे स्टेटमेंट दिले आहे तेच आपण कॉपी करणार आहोत. काय? लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन, कुठल्या लाईनला? डी ई. अँड कोणती त्याची ट्रान्सव्हर्जल आहे ती पण लिहा. अँड लाईन ए डी इज इट्स ट्रान्सव्हर्जल, ही त्याची छेदिका आहे. मग जेव्हा दोन पॅरलल लाईन असेल आणि त्यांची एक छेदिका असेल तेव्हा तयार होणारे जे अल्टरनेट अँगल असतात ते काय असतात? कॉन्ग्रंट असतात. मग हा अँगल कोणता दिलेला आहे? देअरफॉर अँगल बी ए डी. देअरफॉर अँगल बी ए डी इज कॉन्ग्रंट टू अँगल, कुठला रे हा अँगल? कोणता आहे? ए डी ई किंवा ई डी ए. ओके, कोणता? ई डी ए. अँगल ई डी ए. त्याला रिझन काय लिहिणार? बिकॉज दे आर दी अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. ओके, आता बी ए डी जो आहे तुमचा, बी ए डी किती आहे? देअरफॉर अँगल बी ए डी इज इक्वल टू 70 डिग्री. हा जर 70 आहे तर अँगल ई डी ए, ई डी एला दुसरं नाव आपण ए डी ई पण लिहू शकतो. ई डी ए इकडनं पण करू शकतात. ए डी ई असं पण तुम्ही लिहू शकतात. ओके, याच्याऐवजी तुम्ही अँगल ए डी ई असं पण नाव लिहू शकता. दोन्ही नावं दिले. किती आला तुमचा? 70 डिग्री. सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हा किती मिळाला तुम्हाला? 70 डिग्री. म्हणजे साधी गोष्ट. इथे काय तयार झालं? एक ट्रायंगल तयार झालेला आहे. हा 40 आहे, हा 70. मग हा आता आपल्याला इझिली मिळून जाईल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हा गुणधर्म वापरून द सम ऑफ ऑल द मेजर्स ऑफ अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. आणि मग याची ॲडिशन करून आपल्याला हा 70 प्लस 40 हा 180 मिळून मायनस करून हा आपल्याला काय मिळू शकतो? सगळ्यात पहिला जो अँगल फाइंड करायला डी आर ई. डी आर ईचं मेजरमेंट आपण इथे फाइंड करू शकतो. चला आता आपण फाइंड करूया डी आर ईचं. देअरफॉर इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल तयार झाला आहे? आर डी ई. इन ट्रायंगल आर डी ई. मग ती प्रॉपर्टी लिहूया. सम ऑफ मेजर्स ऑफ, ही प्रॉपर्टी लर्नच करायची सगळ्यांनी. ही प्रॉपर्टी लिहून टाकायची. आणि मग आता सगळ्या अँगल्सची आपण इथे नावं लिहूया. पहिला जो अँगल आहे कोणता? आता पहिला जो अँगल आहे कोणता? ई डी ए किंवा ए डी ई घ्या. कोणता? ई डी ए. अँगल ई डी ए. त्यानंतर कोणता रे? हा फाइंड केलेला आहे. कोणता? आर डी ई. आपण कोणता फाइंड केला? हा ए डी ई हा फाइंड केलेला आहे. आणि हा ऑलरेडी दिलेला आहे डी ई आर. अँगल
DER ह्या तिघांची नावं लिहायची. फक्त हा एकदा सेंटरला हा आला पाहिजे, एकदा सेंटरला हा आणि एकदा सेंटरला हा आला पाहिजे. आणि तिसरा जो अँगल आहे त्याचं नाव आहे DRE, अँगल DRE, ज्याचं आपल्याला मेजरमेंट फाइंड करायचं आहे 180 डिग्री. ठीक आहे, चला आता आपण याच्यात व्हॅल्यू टाकूया. EDA किंवा ADA किती आलं आहे? हा आपला 70 डिग्री, हा आलेला आहे 70 डिग्री. इथे 70 डिग्री आपण व्हॅल्यू टाकूया. ओके, त्यानंतर पुढचा जो आहे DER तो ऑलरेडी दिलेला आहे गिवनमध्ये, किती 40 डिग्री दिलं आहे म्हणून 40 डिग्री मी टाकलं. आणि पुढचा काय अँगल DRE मला काढायचा आहे. DRE वी हॅव टू फाइंड 180 डिग्री. ओके, आता याची आपण ॲडिशन करूया. आता ॲडिशन केल्यानंतर किती येणार आहे? 70 + 40 किती आलं तुमचे? 110 डिग्री प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता अँगल DRE कसं येणार आहे तुमचं बाळांनो? हा 110 इकडे प्लस, इकडे जाताना मायनस होणार आहे. ठीक आहे, किती झालं रे? अँगल DRE किती आला? 180 मधून 110 गेले, किती उरले तुमचे? 70 डिग्री. किती आलेला आहे? हा तुमचा 70 डिग्री आलेला आहे. मग हा जर 70 डिग्री आला तर हा किती येणार आहे? ऑब्वियसली किती असणार आहे तो? लिनियर पेअर 110 डिग्री असणार आहे. किती? 110 डिग्री. मग आता आपण काय करूया? थर्ड स्टेप लिहूया. ARE फाइंड करायचं आता तुम्हाला. मग आता तुम्ही इथे डायरेक्ट लिनियर पेअरचं ARE प्लस DRE, अँगल ARE प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला कारण लिहा तुम्ही, रिझन बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आपण प्रत्येक याला रिझन लिहितो, बिना रिझनचं आपण काहीही लिहित नाही आहे. मग आता AREच तर तुम्हाला फाइंड करायचं आहे म्हणून ARE तसाच तसा ठेवला. ARE DRE आलेला आहे ऑलरेडी आपला. किती आला DRE? 70 डिग्री आलेला आहे. 180 डिग्री. मग आता कसा येईल रे तुमचा? हा 180 डिग्री, हा 70 इकडे प्लस होता, इकडे जाताना काय झाला? मायनस झाला. ठीक आहे, म्हणून ARE अँगल ARE पण आपल्याला मिळालेला आहे किती? 110. आपण तोंडी काढू शकतो, तोंडी. सगळ्यात पहिले ह्या दोन पॅरलल लाईन्स होत्या. हा 70 डिग्री म्हणून हा पण 70 डिग्री. अल्टरनेट अँगलचं थेरम वापरलं इथे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून याची आणि याची ॲडिशन केली आणि ती 180 मधून मायनस केली. हा 70 मिळाला. परत हा काढायचा होता म्हणून याचं आणि याचं लिनियर पेअर ऑफ अँगल हे रिलेशन दाखवलं आणि 180 मधून 70 वजा केले, 110 आलेलं आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण छानपैकी 3 मार्क्सचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. मग आता तुम्हाला विचारलं काय होतं? आन्सरमध्ये तुम्ही काय लिहू शकतात की 2 प्रश्नांची उत्तरं विचारलं होतं. अँगल ARE आणि DRE. DREचं मेजरमेंट आलेलं आहे किती? DRE कुठे आहे रे? 70 डिग्री आलेलं आहे. आणि अँगल AREचं मेजरमेंट आलेलं आहे 110 डिग्री. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याला बॉक्स करून लिहू शकतात. तर बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 तुमच्या समोर आहे. काय म्हणतात? इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A अँड B इंटरसेक्ट पॉईंट O अँड अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. आता हा प्रश्न बघून तुम्ही घाबरून जाल, अरे याच्यात डायग्राम पण दिलेली नाही आहे, आता काय करायचं? आपण काय करूया? छानपैकी एक डायग्राम तयार करून घेऊया आणि फटाफट हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं इथे डायग्राम दिलेली नाही आहे. मग आपल्याला एक ट्रायंगल तयार करायचं आहे. या ट्रायंगलला नाव काय करायचं आहे? ABC द्यायचं आहे. ट्रायंगलला नाव समजा मी ABC, मी मुद्दाम असं दिलं. समजा तुम्ही असं नाव दिलं. या टीचर टीचर आम्हाला इथून सुरू करायचं आहे. ABC काय होणार आहे बघा. त्यांनी आपण ज्या कंडिशन दिलेल्या आहे मग तिथे काय म्हणतात ते? द बायसेक्टर ऑफ A अँड B इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. मी A आणि B इथे काय दिलं? कारण ते म्हणतात की याचा जो बायसेक्टर आहे, अँगल जो बायसेक्टर आहे आणि याचा जो अँगल बायसेक्टर आहे ते एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून मी आलं का इथे A आणि B नाव का दिलं? इथे का दिलं नाही? आणि C हा अँगल जो आहे तो 70 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे म्हणून हे घेणं आपल्याला कन्व्हिनियंट आहे. ठीक आहे, हे घेतल्यानंतर पण बरोबर येईल, पण थोडी डायग्रामला थोडी अडचण येणार आहे. त्याच्यामुळे आपण सोपं घेऊया. ठीक आहे, A आणि B त्यांनी पहिली कंडिशन दिली. A आणि Bचा जो बायसेक्टर आहे ते O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. अँगल C 70 डिग्री दिलेला आहे आणि AOB याचं मेजरमेंट आपल्याला शोधायचं आहे. काय करायचं आहे? याचं मेजरमेंट इथे शोधायचं. आता कसं करणार रे? आणि आपल्याला AOBचं मेजरमेंट शोधण्यासाठी आता तुम्ही इथे नीट ऑब्झर्व करा की ह्या ट्रायंगलमध्ये ह्या AO हा जो रे आहे याच्यामुळे या अँगलचे 2 समान भाग तयार झाले. समजा आपण याला X नाव दिलं, याला X नाव दिलं. म्हणजे समजा हा 40 डिग्रीचा आहे तर हा 20 डिग्री तयार झालेला आहे. आणि या OB या रेमुळे ह्या अँगलचे 2 समान भाग झाले, त्याला आपण YY नाव देऊया.
ठीक आहे. येथे लक्षात सगळ्यात पहिले काय कृती केली मी, एक ट्रायंगल काढून घेतला. याला ABC असं नाव दिलं, इथं 70 डिग्री O, याला XX आणि YY नाव दिलं. याच्यावरून आपल्याला काढणं सोपं जाणार आहे. मग आता कसं सॉल्व करणार, मग तुम्ही लिहू शकतात इन ट्रायंगल कुठला आहे तुमचा ABC. ट्रायंगल ABC मध्ये. सो हे सगळं गिवन मधलं आपण लिहून घेतलं. अँगल A काय तयार होईल तुमचा 2x तयार होईल. त्यानंतर अँगल जो B आहे तो काय होईल YY, किती होईल तुमचा 2y. ओके. आता याचं पूर्ण जर नाव लिहिलं आपण A अँगलचं, काय होईल रे तुमचं, देअरफॉर अँगल CAB, अँगल CAB हा कसा तयार होतो रे तुमचा, CAB कसा तयार होणार आहे, याच्यापासून आणि याच्यापासून तयार होणार आहे. म्हणजे अँगल CAO प्लस अँगल OAB किंवा BAO, अँगल BAO याच्यापासून काय तयार होणार आहे तुमचा अँगल A तयार होणार आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. इक्वेशन नंबर 1 म्हणजे अँगल तुमचा CAB कसा तयार झाला रे, अँगल CAB CAO किती मांडला x आणि BAO किती मांडला x. म्हणजे याच्याऐवजी जर आपण x ची व्हॅल्यू टाकली आणि इथे x ची व्हॅल्यू टाकली तर CAB काय होईल तुमचा 2x तयार होईल. काय तयार होईल तुमचा 2x तयार होणार आहे. याला आपण काय करूया, इथे इक्वेशन नंबर 1 नाव देऊया 2x डिग्री. A काय झाला 2x डिग्री झालं. सेम कंडिशन आपण सेम आता इकडे पण करूया. इथे अँगल CBA कसं तयार होणार आहे तुमचा CBO आणि ABO याच्यापासून तयार होणार आहे. कोणता, हा अँगल जो आहे तो याच्यापासून आणि याच्यापासून, जसा हा अँगल येतो याच्यापासून आणि याच्यापासून तयार झालं. फक्त त्याचे आपल्याला नावं व्यवस्थित लिहायची आहे. मग लिहा बरं तो अँगल कोणता आहे CBA. अँगल CBA इज इक्वल टू कशापासून तयार झाला आहे, अँगल CBO आणि इकडचा ABO, अँगल ABO याच्यापासून तयार झालेला आहे. याच्यात किमती टाकूया, अँगल CBA. ओके. मग CBO आणि ह्याची व्हॅल्यू काय घेतली YY, म्हणून y प्लस y इज इक्वल टू 2y डिग्री. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. याला काय दिलं आपण, इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि अँगल C ऑलरेडी दिलेला आहे किती 70 डिग्री. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 डिग्री असते. म्हणून आपण इथे ते प्रिन्सिपल लिहिणार आहोत, ते थेरम लिहिणार आहोत. द सम ऑफ, इथपर्यंत क्लिअर झालं. सगळ्यात पहिले काय केलं, हा कसा तयार झाला आणि हा कसा तयार झाला हे मी इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये दाखवून घेतलेलं आहे. दुसरं नवीन काही केलेलं नाहीये. येतंय. मग आता मी ते लिहिते की द सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. द सम ऑफ लिहून घेऊया पटापट. हे प्रिन्सिपल लिहून घेतलं. मग त्यानुसार आपला एक ट्रायंगल आहे कोणता ABC. इन ट्रायंगल ABC. ओके. याच्यामध्ये आपण सगळ्यांची आपण हे करूया, नावं टाकूया. पहिला अँगल CAB, A मध्यभागी आला, आता B मध्यभागी CBA, अँगल CBA आणि नंतर कोणता मध्ये आला पाहिजे ACB, अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. काय केलं, प्रॉपर्टी लिहिली आणि त्रिकोण ABCचे हे तीनही एकदा A ला मध्ये घेतलं, एकदा B ला घेतलं आणि एकदा C ला मध्ये घेतलं. अशा पद्धतीने नावं लिहून काढली. पण CAB आणि CBA बघा, CAB किती आहे तुमचा 2x, व्हॅल्यू टाकली मी फ्रॉम इक्वेशन. कुठून टाकणार व्हॅल्यू, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2. CBA किती आहे 2y, इक्वेशन नंबर 2 मधून. आणि याचं 70 डिग्री आहे इज इक्वल टू 180 डिग्री. हे कुठून टाकली व्हॅल्यू, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 कुठून टाकली, कुठून अशी हवेतून नाही आलेली, तिकडनं टाकली. हे लिहायचं आहे. व्हॅल्यू टाकली. आता ह्या 180 मधून 70 मायनस करूया. देअरफॉर 2x प्लस 2y, परत लिहून घेते पाहिजे तर 70 इज इक्वल टू 180 डिग्री. मग हे 2x प्लस 2y तसंच तसं ठेवले मी आणि ह्या संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला केले. हा 70 इकडे प्लस, इकडे जाताना काय केला तुमचा मायनस केला. देअरफॉर 2x प्लस 2y इज इक्वल टू 110 राहिले. मग त्याच्यामध्ये 2 कॉमन दिसते म्हणून 2 काय केला मी इथे कॉमन काढला. x प्लस y इज इक्वल टू 110 डिग्री. ओके. हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे जाताना आपण काय करूया डिवाइडला नेऊया. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2. हा इकडे गुणाकार, इकडे जाताना भागाकारला गेला.
2 5 जा 10 आणि 2 परत 5 जा 10 म्हणजे x प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली आहे 55 डिग्री आणि याला आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर 3 नाव देणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल की तुम्हाला एक साधं 2 ओळींचं उदाहरण दिलेलं होतं आणि त्याच्यावरून तुम्हाला ह्या अँगलचं इथे मेजरमेंट फाइंड करायचं होतं. मग सगळ्यात पहिले मी काय केलं की त्यांनी जे लिहून दिलं होतं गिवनमध्ये ते सगळं लिहून घेतलं आणि अँगल ए जो आहे तो x 2x मानला आणि बी जो आहे y 2y मानला. मग अँगल CAB कसा तयार झाला हे मी तिथे डेमॉन्स्ट्रेट केलं. CAO आणि BAO याच्यापासून आणि त्याची व्हॅल्यू लिहिली, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सेम CBA कसा तयार झाला ते पण लिहिलं. CBO आणि ABO याच्यापासून तयार झाला, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हा गुणधर्म लिहिला आणि ट्रायंगल ABC मध्ये पहिला हे मध्यभागी, बी मध्यभागी, सी मध्यभागी असे त्या सगळ्या अँगल्सची नावं लिहिली. नावं लिहिल्यानंतर व्हॅल्यू टाकल्या. CABची व्हॅल्यू किती होती तुमची बघा इथे दिलेली आहे. CBA CBAची व्हॅल्यू CABची व्हॅल्यू 2x आहे म्हणून 2x टाकली. CBAची 2y ही सगळ्या व्हॅल्यू पुट केला. 70 इकडे प्लस होता तिकडे जाताना मायनस केला 110 आले. हा 2 कॉमन काढला, 2 परत इकडे डिव्हाइडला नेला आणि x प्लस वायची व्हॅल्यू फायनली मला मिळाली आहे 55 डिग्री. आता पुढचं समजावून सांगण्यासाठी मला हे रफ करावं लागणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मी पुढचं समजावून सांगते. पर्यंत समजले. इक्वेशन नंबर 3 पण आपलं झालेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलं ह्या अँगलचं मेजरमेंट इथे फाइंड करायचं आहे. मग आपण ट्रायंगल तयार झालेला दिसतोय AOB. ओके, याचा आपण घेऊया. सो इन ट्रायंगल AOB परत आपण तोच मेजरमेंट द मेजरमेंट ऑल 3 अँगल्स ऑफ दी ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री हे प्रिन्सिपल वापरून याची ॲडिशन करूया आणि मग ती 180 मधून मायनस करूया. मग ती प्रिन्सिपल परत लिहिणार आहोत. द मेजर ऑफ लिहून घेऊ पटापट. आता ट्रायंगल AOB मध्ये कोणते कोणते अँगल आहे? अँगल A, B आणि O. ठीक आहे, त्यांचे नाव कसे लिहिणार? देअरफॉर अँगल CAB नाही OBA किंवा डायरेक्टली लिहू शकतो अँगल A प्लस B प्लस O. 3 अक्षरी लिहिलं तरी चालेल, 1 अक्षरी लिहिलं तरी चालणार आहे. देअरफॉर पहिले A मध्ये आला पाहिजे, नंतर B मध्ये आला पाहिजे, मग O मध्ये आला पाहिजे. देअरफॉर अँगल OAB प्लस अँगल OBA प्लस अँगल AOB. अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. बघा, एकदा A सेंटरला आला, एकदा B सेंटरला आला आणि एकदा O सेंटरला आला. अशा पद्धतीने लिहायचं. लक्षात घ्या, A सेंटरला येण्यासाठी इकडनं लिहिलं OAB, B सेंटरला येण्यासाठी OBA लिहिलं, O सेंटरला येण्यासाठी AOB असं लिहिलं. ठीक आहे, मग तुम्ही मला सांगा Aचं मेजरमेंट काय आहे? OAB आणि OBA म्हणजे x आणि y ह्या दोघांचं मेजरमेंट आपण तिथे इक्वेशन नंबर x प्लस वाय. मग आता हे काय आहे तुमचं? याचं मेजरमेंट काय आहे? Aचं x व्हॅल्यू टाकली, Bचं काय आहे तुमचं? y व्हॅल्यू टाकली, AOB माहिती नाही तो तसा ठेवला इज इक्वल टू 180 डिग्री. पण x प्लस वाय इज इक्वल टू बाय इक्वेशन नंबर 3 55 किती आलेला आहे? 55. मग आपण इथे x प्लस वायची व्हॅल्यू 55 इथे टाकणार आहोत. कुठून? आपल्या मनाने टाकली का? नाही, फ्रॉम वी आर पुटिंग दिस व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन नंबर 3. फ्रॉम त्याला कारण पण द्या, इक्वेशन नंबर 3 मधून टाकलेली, आमच्या मनाने नाही टाकलेली ही व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस 50 आहे, इकडे जाताना मायनस 50 आहे करा फक्त. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 180 मधून 55 गेला, 180 मधून 55 गेला. इथे 10 झाले, इथे 7 - 5 2 125. किती आले तुमचे? 125 डिग्री. किती आला तुमचा इथे? 125 डिग्री. हा O अँगल किती आलेला आहे? 125 डिग्री. सिम्पल एक्झाम्पल आहे, अवघड काहीच नाही आहे, फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. येते लक्षात? 4 मार्क्स तुम्हाला इथे ह्या प्रश्नाचे मिळू शकतात. फक्त तुम्ही काय करायचं? स्टेप बाय स्टेप जायचं आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स इथे मिळवायचे आहे.